हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण क्लॉजेस म्हणजे वाक्यांश हा इंग्लिशमधला अत्यंत महत्त्वाचा घटक शिकणार आहोत. चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. क्लॉजेसचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरं सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्यांश, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे स्वतंत्र क्लॉज असंही म्हणतात. प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मुख्य क्लॉज असंही म्हणतात. आणि जेव्हा कोऑर्डिनेट कंजंक्शन वापरली जातात तेव्हा त्याला कोऑर्डिनेट क्लॉज असंही म्हटलं जातं. सबऑर्डिनेट क्लॉज गौण वाक्य, गौण वाक्यांश, त्यालाच डिपेंडंट क्लॉज म्हणजे दुसऱ्यावर आधारित असलेला क्लॉज असंही म्हटलं जातं. एम्बेडेड क्लॉज म्हणजे अंतर्भूत क्लॉज, तो पण कसा होतो ते आपण इथं चर्चा करणार आहोत. क्लॉजमध्ये साम्य काय असतं सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉजमध्ये? तर दोन्हीही सब्जेक्ट आणि वर्ब असतो. सब्जेक्ट वर्ब असतो म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो? क्लॉज म्हणतो. मग फरक काय आहे? तर मेन क्लॉज कॅन स्टँड अलोन, इट हॅज कंप्लीट मिनिंग, इट एक्सप्रेसेस कंप्लीट थॉट. स्वतः मेन क्लॉजचं वाक्य अर्थपूर्ण असतं. अर्थपूर्ण होण्यासाठी त्याला दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागत नाही, म्हणून त्याला मेन क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज असं म्हटलं जातं. याच्या उलट सबऑर्डिनेट क्लॉजला काय करावं लागतं तर डिपेंडंट म्हणजे दुसऱ्या वाक्यांवरती अर्थपूर्ण होण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून तर त्याला काय म्हणतात? डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द सन इज शायनिंग, द सन इज शायनिंग, द सन इज शायनिंग. वाक्याचं निरीक्षण करा. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि कंप्लीट सेन्स आहे, कंप्लीट मिनिंग आहे, म्हणून हा काय आहे? मेन क्लॉज आहे. हा मेन क्लॉज आहे. पण जर हेच वाक्य असं म्हटलं, द सन इज शायनिंग बिकॉज इट इज समर, बिकॉज इट इज समर, बिकॉज इट इज समर, समर आहे म्हणून, उन्हाळा आहे म्हणून. काय अर्थबोध होतो का? नाही होत, अर्थबोध होत नाहीये. मग बिकॉज इट इज समर, समर आहे म्हणून काय? तर द सन इज शायनिंग म्हणून सूर्य तळपतो, सूर्य तळपतो. म्हणजे ह्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी या वाक्यावर डिपेंड राहायला लागतं, म्हणून ह्याला कंप्लीट मिनिंग आहे म्हणून हा मेन क्लॉज, आणि ह्याला डिपेंड राहायला लागतं म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय दिलं? डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. मग डिपेंडंट क्लॉज आणि मेन क्लॉज कशाने जोडले? तर बिकॉज, इफ असे सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरले जातात रिलेटेड टू टाइम, प्लेस, कंडिशन, आणि दोन क्लॉज काय केले जातात इथं? जोडले जातात. मग हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहेत ते ब्रिजसारखं काम करत असतात. अशी 25-30 महत्त्वाची आहेत बघा, की जी जास्तीत जास्त वापरली जातात. मी तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर लगेचच पाठवते, मग ती वापरली जातात यामध्ये. मग ह्या सबऑर्डिनेट कंजंक्शनला ब्रिजसारखं काम करतं असं म्हणतात. ब्रिजसारखं काम करतं म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं काम करत असतं. कोण? तर सबऑर्डिनेट कंजंक्शन. मग अशी सबऑर्डिनेट कंजंक्शन जेव्हा येतात आणि ते मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजला जोडतात, तेव्हा कोणता क्लॉज होतो इथं? डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज, हे लक्षात ठेवायचं. ओके, फरक समजला? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. कोऑर्डिनेट क्लॉज कधी होतो ते आपण पाहूया. कोऑर्डिनेट क्लॉज सेंटेन्स बघूया, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. उदाहरण बघितलं की कोऑर्डिनेट क्लॉज, सी लाइक्स द ड्रेस, सी लाइक्स द ड्रेस, कॉमा, बट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, बट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. वाक्याचं निरीक्षण करा आता. या सी लाइक्स द ड्रेस कंप्लीट मिनिंग आहे, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह कंप्लीट मिनिंग आहे. म्हणजे ह्यात काय आहे? दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत. दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत, मग ह्यात वापरलेलं काय आहे? तर बट हे बट हे कोऑर्डिनेट कंजंक्शन इथं वापरलेलं आहे. लक्षात येतं? मग हे जे कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे बट, याच्यासारखी कोणती कंजंक्शन आहेत कोऑर्डिनेट कंजंक्शन? तर लक्षात ठेवायचे एक निमोनिक आहे बघा, फॅन. लक्षात कसं ठेवायचं? तर फॅन बॉयज. ही निमोनिक म्हणजे ही क्लुप्ती लक्षात ठेवली की सगळी तुम्हाला कोऑर्डिनेट कंजंक्शन लक्षात राहतील. फॉर एक्झाम्पल, एफ फॉर ए फॉर अँड, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर येट आणि एस फॉर सो. ही काय आहे? कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे. ही कोऑर्डिनेट कंजंक्शन फक्त आणि फक्त कशात येतात? तर मेन क्लॉजमध्ये येतात.
हे आलं की समजायचं आपण हा कोणता क्लॉज आहे, मेन क्लॉज. पण कोऑर्डिनेट कंजंक्शन वापरलंय म्हणून त्याला काय म्हणतात, कोऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. हे लक्षात ठेवा. चुकून कधीतरी तुम्हाला ऑप्शन आला कोऑर्डिनेट क्लॉज तर माहीत असावं. मग त्यासाठी हे लक्षात ठेवायचं, फॅन बॉयज ही कोऑर्डिनेट कंजंक्शन लक्षात ठेवायची. सहाय्यक संयोजक ही लक्षात ठेवली की लगेच तुमच्या लक्षात येईल. ही जर वाक्यात वापरलेली असतील तर तो कोणता क्लॉज आहे, मेन क्लॉजच आहे तो पण जर कोऑर्डिनेट क्लॉज असा ऑप्शन असला तरी सुद्धा तो बरोबर आहे. लक्षात आलं. कोऑर्डिनेट क्लॉज कधी होतो तर ही कंजंक्शन वापरलेली असतात वाक्यात तेव्हा तो कोऑर्डिनेट क्लॉज होतो. फक्त त्यासाठी काय केलं जातं, दोन इंडिपेंडंट क्लॉज काय केले जातात, जोडले जातात. लक्षात आलं. एम्बेडेड क्लॉज कधी होतो ते बघूया आपण. एम्बेडेड क्लॉज, एम्बेडेड म्हणजे अंतर्भूत असलेला क्लॉज. एम्बेडेड क्लॉज, द केक, एक्झाम्पल बघा, द केक which was very sweet. The cake which was very sweet was delicious. Was delicious. Was delicious. वाक्याचं निरीक्षण करा. यात मेन क्लॉज कुठे दिसतोय बघा तुम्हाला, स्प्लिट केलाय. मेन क्लॉज स्प्लिट केलाय म्हणजे विभागलाय. मग हा कशाने विभागला जातो, द केक, हे वाक्य बघा, द केक वॉज डेलिशियस. कंप्लीट मिनिंग आहे, केक चविष्ट आहे, बरोबर आहे ना. द केक वॉज डेलिशियस हा मेन क्लॉज आहे. आणि विच वॉज व्हेरी स्वीट, जो स्वीट आहे, जो केक स्वीट आहे, वाक्याला अर्थ पूर्ण आहे का, नाही. जोडलाय कशानं, WH वर्डनं. पण काय वाक्य कसं आलंय तर स्प्लिट होऊन आले. मेन क्लॉज स्प्लिट केलाय आणि मध्ये आले म्हणून ह्याला सँडविच क्लॉज असं पण म्हणतात किंवा नेस्टिंग क्लॉज असं पण म्हणतात किंवा एम्बेडेड क्लॉज म्हणजे अंतर्भूत क्लॉज आहे. तो सबऑर्डिनेट क्लॉजच, सबऑर्डिनेट क्लॉजच आहे तो. मग हा डिस्टिंग्विश किंवा दर्शविला कसा जातो तर हे बघा, इथं कॉमा दिला जातो. द केक विच वॉज व्हेरी स्वीट. कधी डॅश दिला जातो, कधी असं कॉमा दिला जातो, कधी किंवा असं ब्रॅकेट पण केलं जातं. कशाला, एम्बेडेड क्लॉजला. त्यालाच अंतर्भूत क्लॉज किंवा नेस्टिंग क्लॉज किंवा सँडविच क्लॉज. सँडविच क्लॉज का तर दोन्हीच्या मध्ये आलाय ना, सँडविच सारखा म्हणून त्याला सँडविच क्लॉज. नेस्टिंग म्हणजे घरट्यासारखा म्हणून त्याला नेस्टिंग क्लॉज असं पण म्हणतात. लक्षात आलं. कोऑर्डिनेट क्लॉज आणि कोऑर्डिनेट क्लॉज आणि एम्बेडेड क्लॉज लक्षात आलं. आपण सेंटेन्सेस घेऊया, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. ओके, सिंपल सेंटेन्स घेऊया अगोदर. सिंपल सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, केवळ वाक्य. आणि ते कसलं असते, इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे मेन क्लॉजचं वाक्य. सी रीड्स एव्हरी डे. सी रीड्स एव्हरी डे. सब्जेक्ट प्रेडिकेट कंप्लीट आयडिया, मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज, कसलं वाक्य, केवळ वाक्य. त्याला काय म्हणतो आपण, सिंपल सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स सी रीड्स एव्हरी डे, सी रीड्स एव्हरी डे and writes and she writes notes. दोन इंडिपेंडंट क्लॉज कशाने जोडले, कोऑर्डिनेट कंजंक्शनने जोडले. कोणताही कोऑर्डिनेट कंजंक्शन अँड कोऑर्डिनेट कंजंक्शनने जोडली. दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत. कसलं सेंटेन्स म्हणायचं त्याला, कंपाऊंड सेंटेन्स. लक्षात आलं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य. मिश्र वाक्य कसं असतं तर एक मेन क्लॉज आणि कमीत कमी एक काय पाहिजे तर सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सी रीड्स एव्हरी डे, she reads every day because she loves reading.
काय आलं इथं? सबऑर्डिनेट कंजंक्शन. सबऑर्डिनेट कंजंक्शन आलं इथं. सबऑर्डिनेट कंजंक्शन आलं म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आला. एक आला किंवा दोन आले किंवा त्यापेक्षा जास्त आले तर त्याला कसलं सेंटेन्स म्हणतात? कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. एक मेन क्लॉज आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज. कसलं सेंटेन्स? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स काय आलं? कंपाऊंड सेंटेन्सला कोऑर्डिनेट क्लॉज असं पण म्हणतात. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स हेच सेंटेन्स घेऊया. सी रीड्स एव्हरी डे. सी रीड्स एव्हरी डे. सी रीड्स एव्हरी डे अँड सी राईट्स नोट्स. सी राईट्स नोट्स. कशाने जोडलंय? कशाने वाक्य जोडलंय हे? कॉमा द्यायचा. जेव्हा आपण फॅन बॉईज हे जेव्हा कंजंक्शन वापरतो फॅन बॉईज तेव्हा नेहमी त्याच्या अगोदर काय द्यायचा? कॉमा द्यायचा. अँड सी राईट नोट्स बिकॉज ही लव्स रीडिंग. लक्षात आलं? काय वापरलं बघा इथं? अँड हे फॅन बॉईज मधलं कंजंक्शन आलं. हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. फॅन बॉईज मधलं कंजंक्शन आलं म्हणून कंपाऊंड सेंटेन्स आणि बिकॉज हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आलं म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात आलं? पण जर असं उदाहरण आलं, मीना, राधा अँड मीना आर फ्रेंड्स. अँड वापरले म्हणून ते कंपाऊंड सेंटेन्स होऊ शकेल का? राधा अँड मीना आर फ्रेंड्स. दोन नाउन फक्त जोडलेले आहे पण सिंगल थॉट आहे त्यात. सिंपल सेंटेन्स आहे ते. कोणतं? मीना अँड राधा आर फ्रेंड्स. सिंपल सेंटेन्स आहे. त्यात दोन वेगवेगळे आयडिया किंवा दोन थॉट नाही आहेत म्हणून ते सिंपल सेंटेन्स आहे. हा फरक पण लक्षात ठेवायचा. ओके. मेन क्लॉजला पुढं कुठलाही प्रकार नाही आहे पण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये पुढे त्याचे 3 प्रकार आहेत. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. आता आपण नाउन क्लॉज घेणार. सबऑर्डिनेट कंजंक्शन्स की जी सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वापरली जातात. बिकॉज, ॲज, दॅट, आफ्टर, विच, हुज, इफ, सिन्स, where, until, hardly, when, as soon as, before, while, though, although, whenever, till, whom, who, when, so that, as, so as, so that, no sooner than, lest, whereas. याशिवाय रेअरली वापरत असलेली पण अशी सबऑर्डिनेट कंजंक्शन आहेत. पण लक्षात कशी ठेवायची एवढी सगळी? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅन बॉईज हे निमॉनिक लक्षात ठेवा. फॅन बॉईज हे फक्त मेन क्लॉजमध्ये वापरले जातात आणि राहिलेली सर्व कशात वापरली जातात? सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वापरली जातात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे वेगळी जरी आली याशिवाय तरी तुम्हाला प्रश्न पडणार नाही. ओके. यानंतर आपण नाउन क्लॉज घेणार आहोत.